नमस्कार. ईड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. मिरज पंचायत समितीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशासकीय इमारत तसेच सभागृहाला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज असे नामकरण आज करण्यात आले. आंबेडकरी समाज बांधव यांनी सांगली जिल्ह्यातून एकत्रित येत फार मोठ्या प्रमाणात जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी करून पंचायत समितीच्या इमारतीला व सभागृहाला महापुरुषांचे नाव देण्यात आले. यावेळी नगरसेवक सचिनदादा सावंत, बोलवाडचे उपसरपंच सचिनदादा कांबळे, जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई सचिन कांबळे, आकाश भैया कांबळे, श्वेतपद्म भैया कांबळे, वंचितचे अशोक कांबळे, मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर, विश्वास बापू खांडेकर, महादेव होवाळ, काकासाहेब धामणे, सुलेमान मुजावर, जयंत मगरे, रोहित शिवचरण, सागर आवळे, धनराज कांबळे, उमेश धेंडे, राकेश कांबळे, रणजित कांबळे, अरविंद कुरणे, अरविंद कांबळे, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सर्व पंचायत समिती सदस्य तसेच मोठ्या संख्येने आंबेडकरी समाज बांधव उपस्थित होते. पत्रकार व आमचे आंबेडकरवादी यांना माझा सर्वात प्रथम क्रांतिकारी जय भीम. आज या ठिकाणी मिरज पंचायत समितीला सभागृहाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव व शासकीय इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्याला आमच्या सगळ्या चळवळीच्या कार्यकर्त्यामुळं हे आज नाव संपूर्ण झालेलं आहे इथं. आणि जिल्ह्यातून आमचा पूर्ण आंबेडकरी समाज इथं उपस्थित आहे. आणि त्याबद्दल आम्हाला सगळ्यांनी आज आनंद एवढा व्यक्त होत आहे की बाबा एवढ्या मोठ्या इमारतीला आज पश्चिम महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलं आहे. त्याबद्दल आम्ही सर्व इथे जमलेले आमचे जिल्ह्यातील सगळे चळवळीचे कार्यकर्ते त्यांना मी आभार मानतो. आणि पुन्हा एकदा या सगळ्यांचे सभापती व सगळ्यांनी एक मताने आम्हाला हे केलं मत दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद करतो. जय भीम, नमो जय भारत. फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संघटना सांगली जिल्हा यांच्या वतीनं गेल्या 29 तारखेला मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्यकर्त्यांच्याकडून नाव देण्यात आलेलं होतं. परंतु प्रशासनानं जातीय मानसिकतेतून ती नाव काढून टाकलेलं होतं. पण ज्या दिवशी नाव काढलं 1 ऑगस्ट रोजी, त्या दिवसापासून सांगली जिल्ह्यातील सर्व पक्ष गटातटामध्ये काम करणारा आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ता या ठिकाणी एकत्र येऊन जिल्हा प्रशासनाला, मिरज पंचायत समिती प्रशासनाला, तालुका प्रशासनाला आंबेडकरी दणका देऊन या ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या वतीनं, कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि समाजाच्या वतीनं आम्ही प्रशासनाला सांगितलं की जी नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं इमारतीला दिलेलं होतं आणि सभागृहाला छत्रपती संभाजीराजांचं नाव दिलेलं होतं, ती नावं सन्मानपूर्वक आपण या ठिकाणी लावावी. अन्यथा आम्ही सर्व शाहू फुले आंबेडकर कार्यकर्त्यांच्या वतीनं पुन्हा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करतो असं सांगितल्यानंतर जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन मिरज पंचायत समितीच्या विशेष सभेमध्ये या दोन्ही महापुरुषांच्या नावाचा ठराव झाला आणि सर्व मिरज पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सर्व सदस्य यांचं आंबेडकरी समाजाच्या वतीनं या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. कारण त्यांनी सर्वांमध्ये ठराव पास केला आणि आज हा सोनेरी दिवस मिरज तालुक्यातील प्रशासकीय इमारतीला या ठिकाणी परमपूज्य बाबासाहेबांचं नाव देण्यात आलं आणि सभागृहाला छत्रपती संभाजीराजांचं नाव देण्यात आलं. त्यामुळे आंबेडकरी समाजामध्ये शाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आज खरोखर आनंद आहे आणि आज आमचा भाग्याचा दिवस आहे असं आम्ही समजतो. जय भीम, जय भारत. आणि या लढ्याला ज्यांनी पाठबळ दिलं त्या सर्वांचं, सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. कारण सगळ्यांचं बळ झाल्यामुळं, सगळ्यांनी ताकद दिल्यामुळं हा लढा सुरू झाला आणि परमपूज्य बाबासाहेबांचं नाव या इमारतीवर झळकलं. त्यामुळं परमपूज्य